तर मराठा आंदोलकांनी काल रात्री झोपण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये प्लॅटफॉर्मचा आधार घेतला। राहण्याची व्यवस्था नाही, गाडीमध्ये झोपू शकत नाही, कसं राहणार असा सवाल या आंदोलकांनी केला। या आंदोलकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी। मराठा समाजाला आरक्षण मिळावं विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील जे आहेत आझाद मैदानावर अमर उपोषण करत आहे। राज्यभरातला मराठी बांधव आंदोलनकर्ते जे आहेत मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानावर मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण पाहू शकतात मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी जे आहेत तेच मराठा बांधव आंदोलनकर्ते जे आहेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या प्लॅटफॉर्मवर कशा प्रकारे झोपलेले आपल्याला दिसून येते। मी लातूर जिल्ह्यातून आले, औसा तालुका मातोळा माझं गाव आहे। आम्हाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। जोपर्यंत मनोज जरांगे येथे आंदोलन करतात तोपर्यंत आम्ही येथेच थांबणार। चिखल आहे आझाद मैदानमध्ये, चिखल असल्यामुळे एवढ्या लोकांची तिथं सोय होणार नाही, त्याच्यामुळे इथं यावं लागलंय आम्हाला। तिथं चिखलात काय त्रास आहे, जीप मध्ये आम्हाला झोपता येत नाही, जेवता येत नाही, सारखं बसून राहावं लागतं। त्याच्यामुळे आम्ही आराम करण्यासाठी आज रात्रभर येथेच राहणार आहे। आंदोलन स्थळी फारच घाण आहे आणि त्या जागी अतिशय व्यवस्था अशी इतकी बिकट परिस्थिती आहे की कोणालाही तिथं हिंडता येत नाही, बसता येत नाही, थांबता येत नाही। असा चांगला समजा असा 4-4 बोट चिखल आहे त्या ठिकाणी। तर त्याच्यामुळे आता हे इथं सगळे आमचे शेतकरी बांधव आहेत तिथं जे आंदोलन करते ते सगळे इथं थांबलेले आहेत आणि जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। कॅमेरामॅन अरविंद सह विकास मिरगणे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।